नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया झालेली आहे. आता लक्ष लागलेलं आहे ते निकालाकडं. या निकालामध्ये कोण विजयी होणार, कोण कशी बाजी मारणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. आणि यामध्ये कुणाला किती मतं पडतील, क्रॉस वोटिंगचा कसा परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे. करमाळा नगरपालिकेसाठी शिवसेनेकडून जगताप गटाच्या नंदिनी जगताप, भाजपकडून कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी, करमाळा शहर विकास आघाडीकडून सावंत गटाच्या मोहिनी सावंत, याशिवाय रासपच्या भावना गांधी व अपक्ष म्हणून प्रियंका वाघमारे ह्या निवडणूक रिंगणात होत्या. 10 प्रभागातून ही निवडणूक प्रक्रिया झाली. यामध्ये 16,097 मतदान झालेलं आहे आणि यामध्ये कोण विजयी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ही जी आहे हा सावंत गटाचा बालेकिल्ला मानला जातो. येथे सावंत गट किती मतं घेतील यावरती त्यांचं विजयाचं गणित पुढं राहील असं एक बोललं जात आहे. त्यानंतर बाकीच्या प्रभागात त्यांना किती मतं मिळतील त्यावरती देखील बरीचशी समीकरणं अवलंबून राहणार आहेत. त्याशिवाय जगताप गटाचं जर पाहिलं तर जगताप गटासाठी 5-6 ह्या प्रभागात त्यांना मताधिक्य राहील अशी एक चर्चा आहे. 7 नंबरमध्ये आणि 3 नंबरमध्ये देखील त्यांना मताधिक्य राहील असं बोललं जात आहे. आणि तिथं ते किती मतं घेतील त्यावरती बरंचसं अवलंबून राहणार आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये देखील त्यांना मतामध्ये लीड मिळू शकतो अशी चर्चा आहे. तिथे सावंत गट देखील तिथे किती मतं घेतील यावरती बरेचसे गणित अवलंबून राहतील. भाजपसाठी जर पाहिलं तर 8 नंबर असेल, 9 नंबर असेल, इथं त्यांना चांगला लीड मिळू शकतो. 4 नंबर मध्ये त्यांना चांगला लीड मिळू शकतो अशी चर्चा आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुद्धा त्यांना अपेक्षित असे मतं मिळतील अशी एक चर्चा आहे. यावरून ह्या तिघांचं जर पाहिलं तर चर्चा मात्र तिन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. यामध्ये राजकीय जाणकारांची देखील वेगवेगळी अशी समीकरणं आहेत. यामध्ये सायलेंट वोटर जो आहे तो नेमका त्याने कुणाला कौल दिलाय यावरती हा निकाल अवलंबून असेल असं बोललं जात आहे. कारण या निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची एक चर्चा आहे आणि ती लक्ष्मी नेमकी कुणाला पावणार हे देखील पाहावं लागणार आहे. याबाबत खूप अशा तर्कवितर्के मांडले जात आहेत. अधिकृतपणे हा निकाल जो आहे तो 21 तारखेला समजणार आहे. मात्र या निवडणुकीत नेमकं काय होणार, कोण बाजी मारणार याबाबत खूप अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 इथे सावंतांचा बालेकिल्ला मानला जातो. करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनी सावंत यांना इथे किती मताधिक्य मिळेल यावरती बरीचशी समीकरणं अवलंबून राहणार आहेत. त्यानंतर तोच मताधिक्याचा लीड जो आहे तो इतर ठिकाणी त्यांचा राहणार का हे पाहावं लागणार आहे. जगताप गटाबाबत देखील त्यांचा प्रभाग क्रमांक 5 असेल, त्यानंतर 3 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये त्यांचा जो लीड आहे 7 मध्ये ते लीड इतर ठिकाणीही त्या मताचं मार्जिन किती राहील हे पाहावं लागणार आहे. भाजपचं देखील तसंच आहे. त्यांचे जे प्रभाग आहेत त्या प्रभागात त्यांना मार्जिन किती राहील आणि इतर प्रभागात त्यांना मते किती मिळतील यावरती बरीचशी समीकरणं ठरणार आहेत. यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादीचे 8 उमेदवार होते. एका ठिकाणी त्यांचा पुरस्कृत उमेदवार होता, दुसरीकडं प्रभाग बाकीच्या 7 जे त्यांचे उमेदवार होते ते देखील किती मतं घेतील आणि त्यांचा कौल नेमका कुणाला राहिलेला आहे यावरतीही अवलंबून राहणार आहे बरंचसं समीकरण. यामध्ये अपक्ष जे म्हणजे रासपच्या भावना गांधी आणि अपक्ष वाघमारे हे उमेदवार देखील किती मतं घेतील यावरती देखील अनेक समीकरणं ठरणार आहेत. यावेळी जे झालेलं आहे ते 16,097 मतं झालेली आहेत. गेल्या वेळेसच्या तुलनेत ही मताची वाढ देखील कुणाच्या फायद्याची ठरते हे पाहावं लागणार आहे. या निवडणुकीत
कोण बाजी मारणार, किती मताने विजयी होणार हे जरी स्पष्ट नसलं तरी विजयी उमेदवार हा खूप मताने विजय होईल असं सांगता येऊ शकत नाही, कारण तिन्ही गटाकडून विजयाचा दावा या ठिकाणी केला जात आहे. प्रत्येकाची समीकरणं वेगवेगळी आहेत, मात्र जाणकारांचे देखील यामध्ये सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. 21 तारखेला निकाल आहे, त्यामध्ये निकाल काय येणार हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या चर्चा तर जोरात आहे. निवडणुकीत आणखी एक जी गोष्ट होती ती म्हणजे सर्वात म्हणजे प्रमुख तिघांमध्ये ही लढत मानली जात आहे. भाजपचं देखील आत म्हणजे एकदम सूक्ष्मपणे त्यांचं नियोजन होतं, त्यामुळे त्यांना मतं किती मिळतील. त्यानंतर सावंत गटाचं वातावरण चांगलं होतं, मात्र ते वातावरण मतात कन्व्हर्ट होईल का हे पाहावं लागणार आहे. त्यावरती त्यांच्या बाजूचा निकाल अवलंबून असेल. आणि जगताप गटाची यंत्रणा देखील खूप सूक्ष्मपणे होती, त्यांची शेवटची सभा गाजली, या सभेचा देखील काय परिणाम होतो का हे पाहावं लागणार आहे. पालकमंत्र्यांची ते सभा झाली होती भाजपसाठी, त्यांचा इथे काय परिणाम होईल का. सावंत गटाची सभा झालेली होती. या सर्वांचा तिन्ही उमेदवार तिन्ही गटाचे कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत. यामध्ये नेमकं काय होणार हे मात्र 21 तारखेला समजणार आहे. धन्यवाद.